100 दिवसाचा प्रोग्राम हा काही लोकांना आतापर्यंत कळालेला नाही। मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना बोलून एक 100 दिवसामध्ये आपल्याला करायचं कामं या बाबतीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याची कॅटेगरी काढलेली आहे। जेव्हा ही मीटिंग सह्याद्रीला होते त्या टायमाला स्क्रीनवर त्या सर्व बाबीचा आढावा घेतला जातो। सर्व सचिव आणि इतर सर्व जण जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असतात आणि त्यावेळेला त्या संदर्भामध्ये या विभागाचं काय झालं, त्या विभागाचं झालं, प्रत्येक प्रश्नाची उत्तरंही घेतली जातात। एक लक्षात घ्या की सरकारने गती द्यायचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या गिअरमध्ये असलेली गाडी थोडी पळायला जरी उशीर लागत असेल परंतु आता ती गती घ्यायला सुरुवात केलेली आहे। मला वाटतं हेच क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे। त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांचा गृहपाठ घेण्याचं जे काही अवलंबलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री असेल, सचिव असेल किंवा त्याच्या खाली असलेला पूर्ण स्टाफ हा कार्यरत झालेला आहे। म्हणून आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गिअरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाही आहे। याला वेळ हा लागणार आहे। 100 दिवसात सर्वच काम झाले असं कोणतं खातं दाखवू शकतं? म्हणून ही सुरुवात आहे। या सुरुवातीला समजून घ्या। आणखी 100 दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल। घरात बसून सरकार चालवण्यापेक्षा वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे हे जाणून घेणारे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत। तर संजय राऊत असं म्हणाले की जबाब आमचं सैन्य देईल, तुम्ही मोकळा पक्ष फोडण्यात व्यस्त आहे। विरोधी पक्षांनी समर्थन द्यावे परंतु गृहमंत्र्याचा राजीनामा मागायला हवा। पहलगाम हल्ल्याला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे। संजय राऊतला आणखीन प्रशासन काय आहे ते कळालं नाही, त्यांच्या नेत्यालाही कळालेलं नाही। घरात बसून राज्य चालवणं इतकं सोपं नाही आहे। देश चालवणं म्हणजे सर्व बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून जगाचं लक्ष आपल्यावर असतं, केंद्रित असतं। त्यावेळेला घ्यायचा निर्णय हा तिथलच्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटने घ्यायचा असतो। म्हणून 2.5 वर्ष घरात बसून आपण जशी सत्ता चालवली तसं सैन्य चालतं की काय असं त्यांना स्वप्न पडत असावेत। तसं वस्तुस्थिती नसते। सैन्याला द्यायचे आदेश असतील किंवा इतर राजकीय काही डावपेच असतील यासाठी परिपक्वता असावी लागते आणि ती परिपक्वता आमच्या सरकारमध्ये आहे। म्हणून जो काही निर्णय होईल किंवा जी काही ॲक्शन होईल ती सर्वांना बरोबर घेऊन केल्या जाणार आहे। तर संजय राऊत असंही म्हणाले की शिंदेंचे मंत्रालय दरेगावी आहे, त्यांच्या कामाचा आढावा तिथूनच घ्यावा, ते तिथूनच काम करतात। आमचं दरेगावला आहे, तुमचं लंडनला आहे। आमचं तर आमच्या गावात आहे, आमच्या महाराष्ट्रात आहे, दऱ्याखोऱ्यात आहे, ग्रामीण भागात आहे, लंडनला तर नाही ना। म्हणून आम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये बसून सत्ता चालवू शकतो, ही ताकद आमच्यात आहे। लंडनमध्ये बसून किंवा व्हीसीवर बसून सरकार चालवायसारखे इतके मूर्ख आम्ही लोक नाहीत। म्हणून आमचं जे आहे ते चांगलं आहे आणि त्यात आम्हाला आनंद आहे। संजय राऊत असंही म्हटले की आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत, त्यांना या संयमी आहेत, जिल्हा परिषद त्यांनी सांभाळले, त्यांना जिल्हा दिल्याची माहिती आहे, चांगले मंत्री आहेत। रायगडचे पालकमंत्री गुंडाकडे देऊ नका। आता पालकमंत्री कोणाकडे द्यायचं आहे, मंत्री कोणाला करायचं आहे, तुम्हाला सल्ला विचारला आहे कोणी? तुम्हाला आम्ही विचारतच नाही ना। तुम्ही त्याची चिंताच करू नका। तुम्ही फक्त आता आमचे गोडवे गा, आमच्या मागं फरफटत द्यायचं असेल तर या, नसता पुन्हा जाऊन सिल्लोडला पाया पडा। हा तुमचा एकमेव धंदा राहिलेला आहे। म्हणून आमचं सरकारमध्ये कोण काय करतं काय नाही करतं हे डोकून पाहण्याची सवय आता संजय राऊतनी सोडून द्यावी। लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत अजूनही कोणतीही हालचाल नाही। एकीकडे महिला व बाल विकास विभागाने कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावलेला असताना दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। लवकरच त्यांचा हप्ता दिला जाईल। कोणत्याही कुणाचाही हप्ता थांबवला जाणार नाही आहे आणि त्यासाठी बाकीच्यांनी चिंता करण्यापेक्षा लाडक्या बहिणीची सगळ्यात जास्त चिंता आम्हाला आहे। सावत्र भावाने त्याची चिंता करू नये। देशाचा प्रश्न आहे, पाकिस्तानी रेडिओ केंद्रावर भारतीय गाण्यांना बंदी घातलेली आहे। लता मंगेशकर, किशोर कुमार यांची गाणी पाकिस्तानमध्ये लोकप्रिय होती, पण आता भारतीय गाण्यावर पूर्णपणे बंदी पाकिस्तान सरकारने आणली आहे। पाकिस्तानाने आमच्या गाण्यावर बंदी घातली, चांगली गोष्ट केली। आमचे गाणे ऐकून नाचणं किंवा आमच्या गाण्याचा आनंद घेणं हे त्यांनी बंद करावं। आमच्या जीवावरच त्यांचं पोट भरतं आहे। म्हणून त्यांनी गाणे बंद केले, आम्ही त्यांचं पाणी बंद केलं। आता आमचं सैन्य
त्यांची उरली सुरली सर्व काढणार आहे. काही दिवसात तुम्हाला दिसेल पाकिस्तान हा भारताच्या जगाच्या नकाशावर कुठं दिसतो का हे सुद्धा शोधावं लागेल. या पद्धतीची कारवाई मला वाटतं मोदी सरकारकडून अपेक्षित आहे. हर एक को चुन चुन के जवाब मिलेगा असा इशारा पहलगाममधील हल्ल्यावरून अमित शहानी दिला आहे. दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही असे अमित शहा म्हणाले. तर मोदी पाकिस्तानचे नापाक विचार मिटवते असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालू नका आणि कडक ॲक्शन घ्या असं जावेद अख्तर म्हणाले. तर POK ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. प्रत्येक भारतीयाचं एकच म्हणणं आहे की पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. POKच नाही तर पाकिस्तान नेस्तानाबूद करण्याची सगळ्यांची इच्छा आहे. आणि मला वाटतं त्या अनुषंगानं मोदी सरकार हे कठोर पावलं उचलत आहे. लवकरच त्याचे पडसाद तुम्हाला पाहायला भेटेल. पाकिस्तानच्या प्रसारण मंत्र्यांनी रात्री 2 वाजता प्रेस घेणं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की पाकिस्तानला जी दहशत भारताची आहे त्या दहशतीच्या भीतीपोटी त्यांनी रात्री प्रेस घेतली. आता जेव्हा आम्ही कारवाई करू त्या टायमाला त्यांना पळतीभुई थोडी होईल आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातली जी इच्छा आहे, भारतीयांना जे वाटतं आहे की पाकिस्तानला आता एकदाच धडा शिकवा जेणेकरून आयुष्यात तो कधी उभं राहणार नाही, हे काम मला वाटतं मोदी सरकार निश्चित करेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही दिवसापूर्वी एकत्र येणार अशी चर्चा होती आणि ठाण्याच्या मनसेच्या बॅनरवर महाराष्ट्र दिनिका बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावण्यात आला मनसेकडून बाळासाहेबांना कधीही त्यांची परतआचरण केली नाही किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेना प्रमुखाला मानणारे लाखो शिवसैनिक आहेत. त्यात मनसे पण आहेत, आम्ही पण आहोत आणि इतर पक्षाचे लोकंसुद्धा बाळासाहेबांना त्याच आदराने पाहतात. म्हणून त्यांनी बॅनरवर फोटो लावणं गैर नाही आणि चुकीचंही नाही. बाळासाहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांना राजमान्यता लोकमान्यता हे दोन्ही मान्यता त्यांना प्राप्त आहे. म्हणून मनसे आणि उबाठा एकत्र येईल का नाही येईल याबद्दल जरी शंका असली तर लोकांच्या मनात बाळासाहेबाबद्दल प्रेम आहे हे निश्चित आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचं फक्त अपवाद असं शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटलं. याचाच अर्थ अफवा आहे असं म्हणणं याचा अर्थ लवकर की त्याची जवळकी होईल असं दिसतं. 100 दिवसाच्या प्रगती पुस्तकामध्ये काही लोकांनी कॉपी करून मार्क्स मिळवले आणि ते वर गेले. काही लोकांना जर EVMची सोय असती तर ते मेरिटमध्ये आले असते असं म्हटलं. तुम्ही आमची चिंताच करू नका. आम्ही काम करतो हे लोकांना दिसतंय. लोक आमच्या कामाची प्रशंसा करतायत आणि आम्हाला आणखीन लोकांसाठी स्पीडनी बुलेट ट्रेन जी आहे ना जी आता त्याच गतीने आम्ही सुद्धा धावणार आहोत. आणि तुम्हाला लक्षात येईल हे 100 दिवसाचा कार्यक्रम नाही पण वर्षभरामध्ये कंप्लीट चित्र पालटलेलं महाराष्ट्राचं आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते, मात्र नैतिकतेची जबाबदारी घेऊन त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला. मात्र इथे एवढे लोक मारले गेले, नैतिकता घेत नाही. इथं नटनट्यांसोबत 8-10 तास पंतप्रधान घालवतात अशी टीका करतात. यांना राजकीय लवलेसच नाही आहे. कोणत्या वेळेला काय बोलावं परिस्थिती काय याच्यापेक्षा तो ओएसी बरा रे. त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला. या मूर्ख लोकांना आताही देश कोणत्या संकटात आहे किंवा देशावर काय हल्ला झाला आहे याचं गांभीर्यच राहिलेलं नाही. याचा राजीनामा ते घे, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. तुम्हाला देश स्वाभिमान आहे की नाही आहे? तुम्ही देशाबरोबर उभं राहणार आहात का नाही राहणार आहात? जा त्या ओवेसीकडून काहीतरी शिका. तो पाकड्यांना काय बोललाय ते थोडं पहा, त्याचं भाषण तरी पहा. इतके बिझी आहेत नाही की यांना विरोधी पक्षाच्या सर्व एकंदरीत बैठकीला जायला सुद्धा वेळ नाही. सगळ्यात मोठा नालायक आणि नीचपणा या उबाठाने यावेळेला केलेला आहे. देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही. काँग्रेसने आतापर्यंत तुम्हाला कधीच पाठिंबा दिला नव्हता, मात्र पाकिस्तानवर कारवाई करत असताना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. तुम्ही कारवाई करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हणतात. हेच उबाठाने शिकलं पाहिजे. काँग्रेससारखा पक्षसुद्धा देशहिताचा जेव्हा विषय येतो त्या टायमाला त्यांच्याबरोबर उभं राहायचं मनस्थितीत येते. आणि हे उबाठावाले राजीनामा मागत इकडे तिकडे पळतायत. या आता शब्द त्यांच्याबद्दल काय बोलावं, पुन्हा तो नाला म्हणजे नीच शब्द माझ्या तोंडात येतो. यांना आणखीन देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही. यांना आता फक्त मताचं राजकारण करणं जमतं आहे.
पाकिस्तानावर हल्ला जर झाला तर मला वाटतं हे घरात रडत बसतील. MIM पण पाठिंबा दिला. MIMने पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा दिला, सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. फक्त आता पाकिस्तानावर हल्ला केला तर हे उभाठावाले रडत न बसो याची आम्हाला चिंता वाटते. काय रडतील ते? अरे बाबा, त्यांची लाचारी आहे ना. शिवसेना प्रमुखाचे नाव घेण्याची लायकीचे सुद्धा राहिलेले नाही ते. भारत संकटात असताना, देश संकटात असताना सगळी राजकीय शक्ती एकत्र आली पाहिजे. लोक एकत्र दिसतात पण राजकीय पक्षाचे नेते मात्र असं वक्तव्य करतात. याला कसं बघतात? राजकीय पक्षाचे सर्व नेते हे उबाटा सोडलं ना, उबाटा हे आता एक मुस्लिम लीग झालेलं आहे. उबाटाचं आता त्यांनी पक्षाचं नाव चेंज करावं, मुस्लिम लीग म्हणावं त्यांनी स्वतःला. हे सोडलं व्यतिरिक्त बाकी सर्व राजकीय पक्षाचे, सर्व काँग्रेससहित सर्वांनी मोदी साहेबाला पाठिंबा दर्शवला. तुम्ही पाकिस्तानाबरोबर लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, ही त्यांची प्रामाणिक भूमिका सर्वांनी जाहीर केली. OAC सारखा कट्टर जातीवादी नेत्याने सुद्धा देशाचं बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे आणि पाकिस्तानाबरोबर लढण्यासाठी तो त्या बैठकीला उपस्थित होतो. याचा अर्थ भारतामध्ये अशी कोणतीही घटना घडली तर आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. त्यांचे खरं तर मनापासून आभार मानायला पाहिजे. कुणाची सहानुभूती पाहिजे उभाटा? उबाटाचं नाव आता बदलायचं, मुस्लिम लीग ठेवायचं. माजी मंत्री छगन भुजबळांची आणि अजित पवारांची मगावली नाराजी आता दूर झाली. कालचा संवाद कालच्या कार्यक्रमात दिसून येतो, कारण ते दोघंही एका कार्यक्रमात होते. भुजबळ किंवा शरद पवार यांच्यामध्ये मतभेद असतील राजकीय, पण त्याचा अर्थ त्यांचे संबंध खराब झाले असं नाही. त्यांचे संबंध आजही तसेच आहेत, अजितदादाबरोबर तसेच आहेत. म्हणून त्यांची नाराजगी असण्याचा काही प्रश्न येत नाही. मतभेद फक्त उबाठाबरोबर राहायचं नाही, अजितदादाबरोबर जायचं हा त्यांनी घेतलेला निर्णय काही कालापुरता शरद पवारला जरी वाईट वाटत असला तर आज शरद पवारसुद्धा अजित पवारांनी घेतलेला निर्णय चांगला आहे या मनस्थितीत आलेले आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक तुम्ही कार्यक्रमामध्ये आता अजित पवार आणि शरद पवार एकमेकाच्या बाजूला बसलेले आपल्याला पाहायला मिळतील. याचा अर्थ आता त्यांनी अजित पवारचं जाणंसुद्धा मान्य केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल शेवटी घोषणा केली 29 ऑक्टोबरला मुंबईमध्ये धडकणार आणि मंत्रालयासमोर 29 ऑगस्ट रोजी आणि मंत्रालयाच्या समोरच आता त्या ठिकाणी आमरण उपोषण. जरांगांच्या सर्व मागण्याचं सरकार गांभीर्याने विचार करतं आहे. शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ असेल किंवा त्यांच्या सगळं अहवालाचं जे काही अहवाल सादर झाला त्याच्यावर विचारविनिमय असेल, सरकारतर्फे सर्व बाजूने या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. योग्य तो निर्णय घेण्याची मनस्थिती सरकारसुद्धा आहे. परंतु तो कधी होईल याला थोडा जो कालावधी लागतो आहे त्याबद्दलचा निश्चितच जरांगे पाटलांना कळवण्यातसुद्धा येईल. आणि त्यांनी आंदोलन करण्यापूर्वी काही निर्णय जर झाला तर मला वाटतं त्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. जातनी हा जनगणनेचं स्वागत भारतभर सगळीकडे केलं जातं, पण काही लोकांना भीती वाटते की जातीचा आकडा बघून सांगितला जाईल आणि जास्तीत आरक्षण घेतलं जाईल. समाज कल्याण मंत्री आहात तुम्ही, त्या समाजाशी संबंधित काम करतात, काय वाटतं? जाती जनगणना ही झाली पाहिजे. प्रत्येकजण उठतो आपल्या समाजाबद्दलचं वक्तव्य करतो, माझी लोकसंख्या एवढी आहे, आमची मतदारसंख्या एवढी आहे, त्या अनुषंगाने आम्हाला एवढं पर्सेंटेज पाहिजे, तेवढं पर्सेंटेज पाहिजे. एकदा जाती जनगणना झाली ना तर करेक्ट फिगर आपल्यासमोर येईल. ही जाती जनगणना फक्त काही महाराष्ट्रापुरती नाही तर देशभरातली होणार आहे. त्याला जो कालावधी 2 वर्षाचा त्यामुळं लागतो की प्रत्येक जातीचे आपल्याकडे 18 पगड जाती आहेत आणि मग प्रत्येक जातीचा असलेला किती भाग आहे हे आपल्याला लक्षात येईल. मग त्यांना देत असलेले बेनिफिट असतील तर त्या अनुषंगानं किती पर्सेंटेज असावं हे सुद्धा ठरवलं जाईल. म्हणून ही जनगणना होणं गरजेचं होतं. आज आता त्याला सुरुवात झालेली. दरवेळेला आकडे फुगून किंवा वाढवून याचे एवढे समाजाचे आहेत त्याला एवढं पर्सेंटेज पाहिजे, त्याला तेवढं पर्सेंटेज पाहिजे, हा सगळा विचार आता स्टॉप होईल आणि एक पट्टीमध्ये सर्व रिझर्वेशनचे सर्व कॅटेगरीचे एका पट्टीत येतील आणि आवश्यक तेवढंच त्यांना रिझर्वेशन दिले जाईल. सर अभी ऐसा होने हुआ है कि अभी पाकिस्तान जो है साइबर हमले जो है अभी भारत पे कर रहा है, जो क्षेत्र बैंकिंग में उस पर हमले कर रहा है. पाकिस्तान को साइबर हमला
या सोशल मीडिया, यही हमले वो कर सकता है। उसके पास अभी ना कोई बचा है ना बचेगा। उनका जो सैन्य है वो बॉर्डर पे से भागना शुरू कर दिया है उसने। आपने देखा होगा उनके जो प्रसारण मंत्री हैं, उन्होंने रात में 2 बजे मीटिंग ली। इसका मतलब ये है कि उनके सैन्यों में अब वो मनोबल नहीं रहा, वो टेंट खाली करके छोड़ के जा रहे। जो नमाज होती थी, जो अजान होती थी, वो अजान का भी स्पीकर उन्होंने उतार दिया है। अब वो अजान भी नहीं होती। इसका मायने वो अभी जान चुके हैं कि भारत अब अपने को छोड़ेगा नहीं। इसलिए ये साइबर क्राइम करना या तो साइबर के माध्यम से लड़ाई लड़ने की वो कोशिश कर रहे हैं, लेकिन उसमें वो कामयाब नहीं होंगे। भारतीय जो गायक है हमने तो जैसे गानों पे पाकिस्तानी बंदियों के गानों की बंदी की है। अच्छी बात है। अरे हम तुम्हारा देश में जो भी कला जो है, तो तुमने हमारे पास से लेके गए थे। हमारे गाने वहाँ लोकप्रिय थे। लता मंगेशकर हो, रफ़ी साहब हो या किशोर कुमार हो, उनके गाने पाकिस्तान में सबसे ज़्यादा पॉपुलर थे। वो बंद करने से हमें कोई फ़र्क नहीं पड़ेगा, लेकिन पाकिस्तान की जनता ये जानती है कि कलाकारों की जो खान है वो सिर्फ इंडिया में या भारत में है। और पाकिस्तान के कुछ नेता जो है वो कह रहे हैं कि हम तैयार है, हम तैयार है लड़ाई के लिए। लड़ाई के लिए आप तैयार हो, भागने के लिए, लड़ाई लड़ने के लिए नहीं। वो भागने के लिए तैयार है। अब जब मोदी अपना अस्त्र दागेगा, वो उनको भागने के लिए जगह तक नहीं मिलेगी, इतना तय है। तो जावेद अख्तर ऐसा बोले कि बॉर्डर पर तो सिर्फ उजड़ी मत चलाओ, कड़क एक्शन लो, उनको याद रहे। और दूसरा जो है जासूस उनसे बोले कि घर में घुस के मत मारो, उनके घर में जाकर बैठो। अरे अपने पास इतना सैन्य है, अगर सही मायने में लड़ाई अगर शुरू हो गई तो ये कुछ ही दिनों की लड़ाई होगी। और अभी फुलझड़ी छोड़ने का वक्त नहीं है। अब तो हम बॉम्ब फोड़ेंगे, वो भी एटम बॉम्ब फोड़ेंगे, और पाकिस्तान को, ये भारत के देश की जो नक्शे पे दिख रहा है पाकिस्तान, उसकी छवि सब मिटा के रखेंगे।